So well played Sojan and best luck for next match. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. दोन्ही संघाच्या माहितीसाठी कॅप्टनसाठी माहिती आहे कुठल्याही प्रकारे डीआरएस सिस्टीम फक्त बीमर साठी असणार आहे. ओनली फॉर बीमर. फक्त बीमर साठी रिव्ह्यू सिस्टीम असणार आहे. व्हाईट बॉल साठी नसेल, रनआउट साठी नसेल, कॅच साठी नसेल. ओनली फॉर बीमर. विकास मुकादम आपण संपर्क साधायचा आहे. तर वळूया आपण नेक्स्ट मॅच कडे, कारण ही दुसरी मॅच आहे. दोन्ही ही कंप्लीट टीम आहेत. सोनादेवी टेमगर विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट कशेळी. स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघ कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सोनादेवी टेमगर संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. क्षेत्ररक्षण लावलं जाते. क्षेत्ररक्षण लावलं जाते. मॅच सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तैनात ठेवायचा आहे. दोन्ही संघाचा 12th मॅन जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये तैनात नसेल तर ही मॅच 3 षटकांची ठेवण्यात येईल. आणि ज्या संघाचा एकच संघाचा जर असेल तर ज्या संघाचा नसेल त्या संघाला पेनल्टी घोषित करण्यात येईल. लक्षात घ्या, दोन्ही संघाचा 12th मॅन जर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल तर मॅच 3 षटकांची होईल. आणि जर एकाच संघाचा जर असेल तर मात्र ज्या संघाचा नसेल त्या संघाला पेनल्टी घोषित करण्यात येईल. मॅच सुरू होण्यापूर्वी यानंतर लक्षात घ्या, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल, चेंडू टाकला तर मात्र 12th मॅन नसेल त्या संघाला 3 धावांची पेनल्टी घोषित करण्यात येईल. स्वराज्य कशेळी संघाचे 12th मॅन आमच्याशी जोडले जात आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सलामीची जोडी खेळपट्टीवर, तसेच सोनादेवी टेमगर संघाचे 12th मॅन सुद्धा आमच्या सोबत जोडले जात आहेत. दोघांचे मी हार्दिक स्वागत करते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. पहिल्या चेंडूला सहजगत्या फेकून दिलेला आहे. काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार.
काय फटका खेळलेला आहे. परफेक्ट हाफ व्हॉली घेऊन हा चेंडू सरळ फेकून दिला होता. तो म्हणजे काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. साहिल याच्या बॅटमधून आला हा षटकार. दामोदरचा चांगला समाचार घेतलेला आहे पहिल्या चेंडूवर. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं यष्टी अक्षा अगदी यष्टीच्या जवळ आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. कट केलेला आहे चेंडूला, स्लाइस केलेला आहे. थोडं बॅकफुट लेवल स्लाइस केलं होतं पॉइंटला आणि तेव्हा स्ट्राईक रोटेट करते साहिल आणि सहकार्याला खेळण्याची संधी देतोय. धावसंख्या झालेली 7. स्वराज्य स्पोर्ट कशेळी विरुद्ध सोनादेवी टेमघर या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. दामो पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ. याला खोदून काढलेला आहे. चेंडू सरळ जाईल तो म्हणजे मिडॉनला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धाव्याने धावसंख्या झालेली आहे 9. चांगली सुरुवात आहे. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. यावेळेला मात्र लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग तितकं चांगलं झालं. मिड विकेटला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न होते आणि याचबरोबर फलंदाज बाद. स्वयंभू रेग्युलर क्रिकेट तसेच आमचे सर्व पदाधिकारी स्वयंभूचे यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. हा चेंडूमध्ये उंची दिलेला होता. क्षणभर चेंडूचा वेग कमी, थांबून खेळण्याचा प्रयत्न, जागा बघून खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू आतमध्ये वळला पडल्यानंतर षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या आहे 11. 1 बाद 11. चंदन मुकादम आमचे स्क्वेअर लेगचे पंच या ठिकाणी जातील. गणेश पाटील. अगदी 4 मिनिटात पहिलं षटक पूर्ण केलेलं आहे आणि हीच डिसिप्लिन आज प्रत्येकाकडनं अपेक्षित आहे. आमचे जे काही स्वयंभूचे बाल प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असणार आहे की आपण जे काही सीमारेखा आहेत, खास करून लॉंग ऑन, मिड विकेट, एक्स्ट्रा कव्हर, स्क्वेअर लेग, त्या ठिकाणी आपण तैनात राहायचं आहे. दुसरं षटक घेऊन येईल मदन. मदनचा सामना करण्यासाठी सज्ज होईल तर साहिल. साहिल याने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. साई यावेळेला मात्र पुन्हा पुल आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा साई याच्या बॅट मधून आला हा षटकार. साई इज ऑन फायर. पहिल्या चेंडूवर सुद्धा षटकार लगावला आणि ह्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर षटकार लगावला.
धावसंख्येला सुद्धा वेग येतोय, धावसंख्या वेगाने वाढते. 17 यानंतर वीर तानाजी दापोडे आणि सिद्धिविनायक अंजूर दोन्ही संघ कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचे. चौथ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर दोन्ही टीम ज्या आहेत, दोन्ही टीमच्या कॅप्टननी आमचे जयकुमार अँड कंपनी टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचे आणि विनर संघ जे आहेत, विनर संघाने आज कुठेही जाऊ नये, कुठल्याही क्षणी आपण सामना खेळावा लागेल. विनर जे संघ असतील, विनर संघाने कुठे जायचं नाहीये. जय बजरंग कारिवली संघ कॅप्टनने लक्षात घ्यायचंय. याला पुन्हा ड्राईव्ह केल्या चेंडू सरळ जाईल लॉंग ऑनला आणि मात्र अल्पेशला कुठल्याही संधी नाहीये, कारण बाउन्स इतका झाला की अल्पेश त्या ठिकाणी झाला प्रेक्षक. चेंडू निघून गेला लॉंग ऑन. शांताराम मुकादम यांचं आगमन झालेलं आहे. तन्मय गवळी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. शांताराम मुकादम माजी क्रिकेटर, आपलं हार्दिक स्वागत आहे. तन्मय गवळी आपलं हार्दिक स्वागत आहे. खेळाडू कक्षामध्ये आमचे कारिवडीचे मॅन ऑफ द मॅच यांनी पटकावला सोजन यांचा गॉगल, डार्क गॉगल जर कोणाला सापडला असेल आणून द्यायचंय, योग्य ते बक्षीस दिलं जाईल. याला तर पायामध्ये टाकला चेंडू, अकॉर्ड पोझिशनने खेळलेला चेंडू जाईल सरळ डीप मिडॉनला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फ्लंबल होतोय अल्पेश आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. खराब अशी फेकी, इकडून तिकडे चोईकडे. हे पहा, इकडून तिकडे चोईकडे. पंच इशारा करते किती धावा, 4 धावा झाल्या आहेत. 4 धावा पूर्ण झाल्या आहेत. यस, मैदानात धावपल बघायला मिळाली. 4 धावा होत आहेत आणि धावसंख्या वेगाने वाढतोय. धावसंख्या झाली 25. पहिली मॅच जर बघितली आपण 39 धावांचं लक्ष, आणि ह्या मॅच कडे जर आपण बघितलं असं वाटतं की 50 चा आकडा पार होऊ शकतो. तसंही स्वराज्य स्पोर्ट कसे सगळे कॅप्टनने सांगितलेलं आहे की आम्ही 50 पेक्षा जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करू. त्या दिशेने वाटचाल बघायला मिळते. सुरुवात त्या दिशेने झालेली आहे. याला मात्र स्वीप करायचं होतं, स्क्वेअर लेग कडे खेळायचं. चेंडू मात्र मिडॉनला येतोय आणि दुसरी धाव या ठिकाणी पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दोन धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली 27. 27 धावा झालेल्या आहेत. एक बाद 27. पहिला फलंदाज बाद झाला, त्यानंतर दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळते. 27. मदन या षटकात महागडा ठरतोय, कारण आतापर्यंत मदन याने बघितलं आपण 16 धावा दिले आहेत 4 चेंडू मध्ये. याला मध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू जाते स्क्वेअर लेग कडे. दुसरी धाव पूर्ण होईल का? धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आहे, कारण हा डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. त्यामुळे या चेंडूवर 2 धावा मिळतील. 1+1 आणि 2 धावेने धावसंख्या वाढेल 29. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 29 धावा झाल्या 29. यानंतर जी मॅच होईल ती म्हणजे वीर तानाजी दापोडे आणि सिद्धिविनायक अंजूर. मात्र एक गोष्ट आहे, जो संघ विजयी होईल त्या संघाने कुठेही जायचं नाहीये. यासाठी मी आवाज देऊ इच्छितो, जय बजरंग कारिवली संघाने सुद्धा थांबायचंय. कुठलाही संघ उपलब्ध नसेल तर लगेच दुहेरीतली मॅच खेळवण्यात येईल. दोन बाद 29. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगला प्रारंभ केलाय स्वराज्य स्पोर्ट कशाही संघाने.
यामध्ये ड्राईव्ह केलेला चेंडूला, चेंडू सरळ जाईल तो म्हणजे डीप मिड ऑफला. दुसरी धाव बॅकअप करण्यासाठी कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. नॉन स्ट्रायकर इनला तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पुरवत आहेत. धावसंख्या झालेली 31 2 बाद 31. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. मदन पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, आता फायदा उचलता आलेला नाही. चेंडू सरळ जाईल तो म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑफला. धावबाची शक्यता आहे. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. पंचांचा काय इशारा दे पाहूया. बिमरसाठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. सॉफ्ट सिग्नल पंचांनी बिमर दिलेला नव्हता. त्या ठिकाणी बिमरची मागणी बॅटिंग साईडकडून करण्यात आली. ऑनफिल्ड अंपायरने डिसिजन द्यायचं आहे. ऑनफिल्ड अंपायर, ऑनफिल्ड अंपायरचे डिसिजन काय.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 32. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी कॅप्टन अल्पेश चौधरी. खेळपट्टीवर अजूनही खास करून महेश, निलेश आणि महेश यावेळेला फटका खेळलाय, ड्राईव्ह केलाय, चेंडूला स्क्वेअर लेगला डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. एक पेक्षा जास्त मिळणार नाही, धावबाची शक्यता आहे. याचा उन्नती संघाचे माजी क्रिकेटर काशीनाथजी भालेकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रवीण भालेकर जे आहेत आमचे यांचे पिताश्री आहेत. याला फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि एक चांगला झेल समाप्त केला जातोय अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. काशीनाथ भालेकर आमचे उन्नती क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटर आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या गावात विशेष करून फॅन्सी ड्रेस जेव्हा नाव घेतलं जाईल तेव्हा काशीनाथ भालेकर यांचं नाव प्राधान्याने येईल. आमच्या गावात फॅन्सी ड्रेस स्पर्धा खऱ्या अर्थानं सुरू केली कोणी असेल तर काशीनाथ भालेकर. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्यासोबत आमचे मित्र शांताराम मुकादम बालपणाचे मित्र आहेत. भरपूर काही क्रिकेट आम्ही खेळलेलो आहोत. इयत्ता तिसरीला असताना आम्ही जवळपास बॅट हातात घेतली आणि भरपूर काही क्रिकेट खेळलो. वळीव खेळाकडे आपण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि धावसंख्या झालेली आहे 33. नेल्सन डबल 3. निर्णय चांगला होताच. खर तर कप्तानने जो निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा आतापर्यंत योग्य वाटतोय. स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघाचे कॅप्टन अल्पेश चौधरी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल दिनेश. मला वाटतं यष्टी रक्षक फलंदाज आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा दिनेश किपिंग करायचा आणि खूप चांगली बॅटिंग. यावेळेला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स खेळायचा होता. चेंडू जातोय जवळपास लॉंग लेग सीमारेषेकडे. एक पेक्षा जास्त मिळणार नाही कारण पूर्वानुमानानुसार एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये तैनात केलेला आहे. त्यामुळे फक्त दिनेशला एकच धाव मिळाली आणि एका धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 34. या षटकात थोडासा धावसंख्येचा वेग कमी झालेला आहे. अल्पेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पोल आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार. शॉर्ट बॉल होता, आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत निलेश यांनी चेंडूवर नजर ठेवली. पोलचा फटका खेळला आणि डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. षटकाने आता मध्ये धावसंख्या वेगाने वाढते 40-40. कॅप्टनच्या अपेक्षेप्रमाणे संघ पुढे जाताना दिसतोय कारण स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघ कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही 50चा आकडा पार करू, 50 पेक्षा जास्त धाव पटकावण्याचा मी प्रयत्न करू आणि कदाचित ही धावसंख्या आमच्यासाठी सेफ राहू शकते. पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन करणं तितकं सोपं नसतं. याला मात्र पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन फटका खेळलेला आहे. गॅप शोधलेली आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार.
निलेश इज ऑन फायर. पहिल्यांदा षटकार लगावला, त्यानंतर अगदी प्लेसमेंट किती जबरदस्त होतं, कारण लॉंग लेग आणि मिडविकेटच्या मधून हा चेंडू निघून गेला होता डीप स्क्वेअर लेगला. आणि धावसंख्येला असा वेग येतोय. धावसंख्या भारतीय धावसंख्या झाली 44, 44. यानंतर जी मॅच होईल ती म्हणजे वीर तानाजी दापोडे आणि सिद्धिविनायक अंजूर. लास्ट ऑफिशियल कॉल. दोन्ही कॅप्टननी जॉयकुमार अँड कंपनी टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचे. अल्पेश आपल्या फॉलो थ्रो मध्ये चुकतोय आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय. हळूहळू गोलंदाजी मार्कवर जवळपास 7 ते 8 पावलांचा रनअप आहे. पुन्हा एकदा उंचच उंच आणि लांबच लांब. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन सीमा पार षटकार. आणि न्यू 40+ तसेच स्वयंभूचे रेग्युलर क्रिकेटर यांचे विद्यमान आयोजन करण्यात आलेली स्पर्धा. चेंडूची मागणी करतायत पंच. आमदार चषक 2025. भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार, हॅट्रिक आमदार शांताराम मोरे साहेब यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक 2025. पन्नास धावा पूर्ण झाले. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी युवराज येतोय. पहिल्या षटकाचा आपण खेळ बघितला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा गेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 21 आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 18 धावा. महागडं षटक युवराज येतोय. याला पुन्हा शॉर्ट बॉल होता. शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडू सरळ जाते मिड विकेटला. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. स्ट्राईक निलेश कडे आलेली आहे. धावसंख्या झालेली 51, 51. निलेशने आतापर्यंत 2 षटकार लगावले, 1 चौकार लगावलेले आणि 20 धावांवर खेळतोय. 6 चेंडूमध्ये 20 धावा त्याने पटकावलेले. युवराज याला मात्र हुकचा फटका. डीप स्क्वेअरला झाली चूक आणि फक्त धाव मात्र घेतली नाही, कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. निलेशने 1 धाव घेतलेली आहे. पुन्हा एकदा खोदून काढलेला आहे. आता मात्र 1च धाव घेतली, कारण स्ट्राईक निलेश कडे राहील आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. आय थिंक फील्ड रेस्ट्रिक्शन्स. सिद्धिविनायक अंजूर आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही कॅप्टन याच्या टॉस साठी. यावेळेला मात्र हुकचा फटका खेळलेला. मात्र खेळायचं ज्या ठिकाणी होतं चेंडू खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. 4 धावा मिळत आहेत. चौकार. धावसंख्या वेगाने वाढते. 58, 58.
याला पुन्हा फटका खेळलाय, मात्र गॅप नक्कीच शोधली जाईल. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि धावसंख्या वेगाने वाढ 62. 62. नऊ चेंडू मध्ये 29 धावांवर खेळताय निलेश. त्यामध्ये त्यांनी बघितलं आपण 2 षटकार लगावलेले, त्यांनी 3 चौकार लगावलेले. निलेश इज ऑन फायर. याला मात्र कंट्रोल हुक शॉट, चेंडू जाईल लॉंग लेग सीमा पार, चौकार. धावा झाल्या 66. 33 धावांवर खेळतोय. यावेळेला मात्र स्लॉक केलेला आहे आणि हा चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा. आणि चेंडू साईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा. 6+1 7 धावा. (73) 73 धावा झाल्यात आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. आय थिंक विशाल नाईक माहिती देतील की ही सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेमधली 73, हाय स्कोर. आणि लागोपाठ 3 चौकार निलेशने लगावलेले आहेत. पहिल्यांदा गणेशाने लागोपाठ 3 चौकार लगावले होते. वडून ओव्हरचा गणेश. फुल टॉस फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू जाईल वाईड ऑफ. पुन्हा एकदा नो बॉल. धावसंख्या झालेली आहे ती 80 आणि अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. एकावर एक फ्री. क्षेत्ररक्षण आय थिंक पंचाने क्षेत्ररक्षण बघितलेलं आहे. फील्ड रेस्ट्रिक्शन जे ऑन साइडला फील्ड आहे त्यानुसार पंचाने लागोपाठ 2 चेंडू हे नो दिलेले आहेत. राईट डिसिजन. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, शेवटचा चेंडू टाकायचा आहे त्वरित. धावसंख्या झाल्या 80. धावांचा डोंगर. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण बघितलं 498 हा उच्चांक आहे वन डे क्रिकेटचा. या स्पर्धेमधला हा उच्चांक आपण पाहतोय. टॉस साठी दोन्ही कॅप्टन यायचंय. वीर तानाजी दापोडे आणि सिद्धिविनायक अंजूर. आणि त्या 50 धाव पूर्ण करेल का निलेश? 45 धावांवर खेळतोय निलेश. इज ऑन 45. टाळ्यांचा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न करे. फ्री हिट कंटिन्यू असणारे पंचांचा वाईट बॉलचा इशारा. पहिलं अर्धशतक निलेश पटकावेल का? टाळ्यांचा आवाज. गिव्ह बिग हँड. 50 जर धावा झाल्या नसतील तरी सुद्धा टाळ्यांचा आवाज पोहोचला पाहिजे निलेश पर्यंत. सगळ्यांनी टाळ्यांचा आवाज खरं पोहोचलाच पाहिजे. पंचांचा काय इशारा पाहूया. नो बॉलचा इशारा आहे. अगदी क्रीजच्या बाहेर चेंडू पडलेला आहे. राईट डिसिजन.
पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. याला कंट्रोल हुक शॉट खेळलेला आहे. चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषेकडे. आमचे एक्सपर्ट स्कॉरर विशाल नाईक माहिती दिली शेवटच्या षटकामध्ये धावा किती आलेल्या आहेत. मात्र 49 धावांची खेळी केली निलेशने. नाबाद 49 49. गिव्ह बिग हँड जोरदार ट्राय झाला पाहिजे. खरं तर 50 चा आकडा जरी पार अर्ध्या शतक पटकावला नाही तरी मात्र 49. सिद्धिविनायक अंजूर आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस काशीनाथ भालेकर आमचे न्यू उन्नती संघाचे माजी क्रिकेटपटू, तसेच शांताराम मुकादम आपण सुद्धा यायचंय. हे दोन्ही माजी क्रिकेटपटू आहेत. मी लहान असताना यांना सीमारेषेवर खूप चांगला झेल घेताना बघितलेला आहे. काशीनाथ भालेकर यांना आमचे माजी क्रिकेटर आहेत आणि शांताराम मुकादम माझे बालपणाचे मित्र आहेत. शांताराम मुकादम माझे बालपणाचे मित्र आहेत. आम्ही भरपूर वर्षे क्रिकेट खेळलेलो आहोत लहानपणापासून. शांताराम मुकादम आपण यायचं, काशीनाथ भालेकर आपण सुद्धा मध्ये यायचंय. दोन्ही संघांना खूप शुभेच्छा असणार. कॉईन जे वापरलं जात आहे अर्थात स्पर्धा माहिती आहे तुम्हाला, आमदार चषक, आणि दुसरं जे बाजू आहे ते अर्थात स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव म्हणजे स्वयंभू युवा प्रतिष्ठान. दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. काशीनाथ भालेकर आपण अगदी कॉईन बंद करून कॉलिंग कोण करणार आहे? दापोडी संघाचे कॅप्टन करतील. त्यांचं म्हणणं आहे स्वयंभू पायगाव. ये तो शोले का शिक्का हो गया. स्वयंभू पायगाव, स्वयंभू पायगाव. काशीनाथ भालेकर आपलं खूप आभार. शांताराम मुकादम आपले खूप आभार. आपण एकदा पुन्हा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. शुभेच्छा द्यायच्या आहेत दोन्ही कॅप्टनना. वी तानाजी दापोडे, दापोडेचं नाव आलं की एक गाव एक मंडळ हे नेहमीच आमच्या समोर येते. खूप मोठं क्रिकेट, मोठ्या प्रमाणात क्रिकेट दापोडेला खेळलं जातंय. खूप चांगलं मैदान सुद्धा आहे. कसं वाटलं मैदान? कशी वाटली स्पर्धा? मैदान खूप चांगलं आहे आणि नवीन 40+ या माध्यमातून पहिल्यांदाच एक नाईट स्पर्धा खेळण्याचा आम्हाला संधी मिळालेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. निर्णय काय असणार आहे? टॉस जिंकलेले याचं डिसिजन तुम्ही पेंडिंग ठेवणार आहात. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. कसं वाटलं मैदानात? अजून तुम्हाला मॅच खेळायचे पण तो मैदानात प्रवेश केल्यानंतर वातावरण कसं वाटलं? अति सुंदर वातावरण आहे, आल्हाददायक वातावरण आहे, गर्द हिरवीगार झाडी आहे आणि अगदी सुंदर मैदान आहे. अति सुंदर वातावरण आहे आणि या वातावरणाने खेळण्याचा खूप आनंद आहे. तुमच्या संघासाठी खूप शुभेच्छा. कारण डिसिजन पेंडिंग आहे, तो लवकरच येईल, तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु सिद्धिविनायक अंजीर तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहे. यानंतर खऱ्या अर्थाने टॉस झालेला आहे तो म्हणजे वीर तानाजी दापोडे न्यू 40+ विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर न्यू 40+. वीर तानाजी दापोडे संघ कॅप्टनने टॉस जिंकून डिसिजन थोडासा पेंडिंग ठेवलेला आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा असणार आहेत.
वळूया आपण हाय स्कोरिंग मॅच कडे, कारण समोर जे लक्ष्य आहे ते एक विशाल लक्ष्य. सत्याऐंशी धावांचं लक्ष्य आहे, विशाल लक्ष्य आहे. 87 इज अ टार्गेट. पहिला चेंडू आणि स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. अराउंड दी ऑफस्टंप खेचून मारला होता आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने खातं उघडलं जाते, मात्र लक्ष्य जे आहे विशाल लक्ष्य आहे, कारण आपण पाहतोय तब्बल 87 धावांचं लक्ष्य आहे. सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल, खास करून शेवटचं षटक जे पाहतोय आपण, या षटकात तब्बल रिटेल नाही तर होलसेलनं धावा दिल्या. 36 धावा दिल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये. 36 धावा शेवटच्या षटकामध्ये गेल्या होत्या. महेश तब्बल 20 किंवा 21 धावा, 21 किंवा 22 धावा करायचे. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि मिड ऑफला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. याला मात्र इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेकडे पाठलाग केला जातोय, मात्र थांबू शकणार नाहीये आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पलीकडे 4 धावा. करते 10. यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अमांतर धाव मिळते. धाव संख्या झालेली 11-11. दोन बाद 11. योगेश बाद झाला, एक षटकार त्याने लगावला. त्यानंतर किरण बाद झाला 0वर. पुन्हा एकदा फटका खेळलेला चेंडू सरळ जाईल तो म्हणजे डीप मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक झेपावेल.
तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली 12. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. आस्किंग 100 जर आपण बघितलं जवळपास 21 किंवा 22 धावा या प्रत्येक षटकामध्ये करायचे आहेत. पूल करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. शॉर्ट फाईनला चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दोन धावा पूर्ण होत आहेत. व्ही तानाजी दापोडे संघ कॅप्टनने आपला डिसिजन लगेच कळवायचा आहे. व्ही तानाजी दापोडे संघ कॅप्टन आपला निर्णय तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र आहे 14. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण आस्किंग 100 जर आपण बघितलं 21 किंवा 22 धावांचं आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जर तुम्हाला करायचा असेल तर मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तुम्ही एक दमदार सुरुवात करणं गरजेचं आहे. आस्किंग 100 आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन तुम्ही सुरुवात करायला हवी. ती सुरुवात बघायला मिळालेली नाहीये. स्वराज्य स्पोर्ट कशेळी विरुद्ध सोनादेव टेमघर, दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. दुसरं षटक साइड आर्म गोलंदाजी बघायला मिळते. ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला पॉइंटच्या दिशेने. डिपिश पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय. फक्त एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्या झालेली आहे 15. साई पुन्हा एकदा ज्याने खूप चांगली बॅटिंग केली होती मार्कस होईल. यामुळे बॅक टू द बॉलर, चांगला प्रयत्न केला झेल घेण्याचा, पण मात्र झेल घेण्यात यश आलेलं नाहीये. धाव मात्र कुठल्याही प्रकारे घेण्याचा प्रयत्न केलाच नाहीये. डॉट चेंडू, निर्धाव. साई पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म फुल टॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये. फुल टॉसचा फायदा उचलता आलेला नाहीये. मात्र एक धाव पूर्ण केली जाते. पंचांचा इशारा येतोय लेग बाय. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 16. एकेरी दुहेरी धावसंख्येने काही साध्य होणार नाहीये. साई पुन्हा खरं तर शॉर्ट बॉल होता, फायदा उचलता आलेला नाहीये. शॉर्ट चेंडू जर असेल तर तुम्ही खरं तर मोठा फटका खेळणं गरजेचं असतं. तुमच्या समोर जे लक्ष्य आहे फार मोठे आहे. पुन्हा एकदा टायमिंग पाहता. एकेरी दुहेरी धावसंख्येनं काही साध्य होणार नाहीये. खरं तर खराब क्षेत्ररक्षण झालंय डीप स्क्वेअर लेगला. खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा मिळतात. 4 धावाने धावसंख्या वाढतोय. धावसंख्या झालेली 21. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. पहिल्या इनिंगचा जर आपण असा विचार केला असता तर चांगली धावसंख्या म्हणता आली असती, पण समोर जे लक्ष्य आहे ते एक विशाल लक्ष्य आहे.
यावेळेला चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या अगदी जवळून निघून गेलेला आहे. षटक समाप्त झालेला आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 21. 12 चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता आहे. वीज दापोडे संघ कॅप्टन आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही मॅच संपल्याबरोबर आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. बारा चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल. दोन षटके समाप्त होण्यासाठी जर 10 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. यावेळेला मात्र डॉट चेंडू. आय थिंक बॅटला स्पर्श झाला होता. पंचांचा अपील येते आणि फलंदाज बाद होतोय. आता मात्र प्रमुख पट्टीवर आहे, सचिन खेळपट्टीवर आहे, अल्पेश खेळण्यासाठी आलेला. दोघांकडे क्षमता आहे खरं तर मोठे पटके खेळण्याची, पण लक्ष जे फार मोठं आहे. पण 2 बॅटर असे दोघांकडे क्षमता आहे आणि क्षमतेचा वापर जर केला तर कदाचित सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकेल. पण त्याप्रमाणे बॅटिंग बघायला मिळेल का? मात्र या ठिकाणी बघितलेले एकच धाव मिळणार आहे, कारण चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला. एकेरी किंवा दुहेरी धाव संख्येनं काही साध्य होणार नाहीये. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 22. यावेळेला तर फार दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू सरळ जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे. पाठलाग केला जातोय पण फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 23. शांत क्रिकेट. आणि अशा एकतर्फा जेव्हा मॅच असते ना, प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन होत नसतं. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग तितकं चांगलं झालेलं आहे. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातोय. पॉइंट कडे खेळायचं होतं. धावा एकेरीच्या रूपाने मिळत आहेत. धावसंख्या झाली 24. विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय स्वराज्य कशेळी हा संघ. निलेश फुल टॉस चेंडू. चार धावा मिळतात. समीकरण झालेले 7 चेंडू आणि 59 धावा. पुन्हा एकदा फटक्यावर स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सचिन याची खेळी संपुष्टात. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 59 धावांची, म्हणजे मिशन इम्पॉसिबल. फक्त पराभवाचं अंतर किती धावाने कमी करता येईल हेच फक्त बघायचं आहे. पराभवाचं अंतर किती धावाने कमी करायचं आहे हे फक्त बघायचं आहे.
अंतिम षटक बंटी येतोय गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू सरळ जाईल तो म्हणजे लॉंग ऑनला. फक्त एकरी धाव मिळेल. फक्त पराभवाचं अंतर कमी करण्यासाठी खेळ आहे खरं तर सोनादेवी टेमघर संघाचा आणि विजयाकडे अगदी अगदी वाटचाल करताना दिसतोय स्वराज्य स्पोर्ट कशिवाई हा संघ. हा चेंडू मात्र खाली राहतोय सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. स्वराज्य स्पोर्ट कशिवाई संघाची डिसिप्लिन बघायला मिळाली की पहिली 3 षटके जर आपण बघितली 14 मिनिटात त्याने पूर्ण केली होती आणि हे षटक सुद्धा अतिशय वेगात पूर्ण करताना पाहतोय बंटीला. मिस टाइम फटकाय. कुठलाही क्षेत्ररक्षक मिड ऑफला नाही. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत फक्त स्ट्राईक रोटेट होईल. एकच धाव मिळेल. विशाल नाईक माहिती येत आहेत की 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 57 एक मोठा विजय 57 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना कशिवाई संघ. हा चेंडू मात्र चांगला पडल्यानंतर बाउन्स झाला. अनपेक्षित बाउन्स स्टेप आउट झाला होता अल्पेश. बंटनी थोडस बॉडी लँग्वेजला बघितली त्यानुसार चेंडू थोडासा शॉर्ट ठेवला. पडल्यानंतर बाउन्स आणि सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याला मात्र स्लॉक केलेला आहे. खरं तर अशा प्रकारच्या फटक्याची आवश्यकता इनिशियल ओव्हर मध्ये होती. शेवटचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा पुल आणि पॉवरफुल बॅक टू बॅक 2 षटकार बघायला मिळाले पण खूप उशीर झालेला आहे. आणि तब्बल आपण पाहतो या ठिकाणी 44 धावाने विजय प्राप्त केलेला आहे. सोनादेवी पराभव झालेल्या सोनादेवी टेमघर संघाचा 44 धावाने पराभव झालेला आहे सोनादेवी स्पोर्ट टेमघर संघाचा. 44 धावाने विजय मिळवलेला आहे स्वराज्य स्पोर्ट कशिवाई संघाने. अभिनंदन स्वराज्य स्पोर्ट कशिवाई आणि हार्ड लक सोनादेवी स्पोर्ट टेमघर. मॅन ऑफ द मॅच अर्थातच निलेश ज्यांनी 49 धावांची खेळी केली. त्यामध्ये तब्बल आपण पाहतोय 5 चौकार लगावले आणि 4 षटकार लगावले आणि नाबा 49 धावांची खेळी केली. मॅन ऑफ द मॅच निलेश प्लीज कम फॉरवर्ड. कशिवाई संघाचे खंदे समर्थक गणपतजी भोईर आपणास विनंती आपण ही मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. निलेश आपण यायचे. क्षेत्ररक्षण लगेच जाऊन घ्यायचंय. मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम आपण देऊया ट्रॉफी. शांताराम मुकादम आपण ट्रॉफी द्यायची आहे जे मला स्पॉन्सर केले तानाजी वसंतसेठ वाकडे वालसीन. ती सर्वप्रथम प्रदान करायची आहे. त्यानंतर टफल बॅग जी धीरज पांडुरंग मडवी शाखा प्रमुख पायगाव ठाकरे गट यांनी स्पॉन्सर केलेली आहे. टफल बॅग काशीनाथ भालेकर आपण आपल्या शुभास्ते प्रदान करायचे जी धीरज पांडुरंग मडवी यांनी स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर विकास मुकादम जी कॅप स्पॉन्सर केली विकास मुकादम आपण आपल्या शुभास्ते द्यायचे. त्यानंतर कोल्ड्रिंक्स आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीचे विकास मुकादम जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आतिश अच्युत भालेकर यांनी स्पॉन्सर केलेलं सॉफ्ट ड्रिंक कोल्ड ड्रिंक्स. सो वेलपेड निलेश अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय.
जा, जा.